नमस्कार, मी आमिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आरक्षणाच्या वादाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी आपण सुरुवात करणार आहोत. छगन भुजबळ हे गर्दी जमवण्यासाठी धनगर समाजाला वापरून घेतात अशा पद्धतीचं मोठं वक्तव्य मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी भुजबळांना या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे. तर दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे. सध्याच्या ओबीसी आरक्षणाचा इतिहास काढलात तर तुम्ही मंडल नव्हे कमंडल बरोबर होतात आणि आमच्या नादी लागू नका असं विधान वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. तर तिसरी महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा आरक्षणाच्या विषयी अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. ज्यांना आरक्षणाची गरज नसेल त्यांनी आरक्षण सोडावं असं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय. आणि या सगळ्या बातम्या विस्ताराने बघूयात. छगन भुजबळांच्यावरती प्रचंड मोठे आरोप करण्यात आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी हे आरोप केलेले आहेत. छगन भुजबळ हे गर्दी जमवण्यासाठी धनगर समाजाला वापरून घेत आहेत अशा पद्धतीचा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तर छगन भुजबळ हे धनगरांच्या आरक्षणावरती काहीच का बोलत नाहीत, त्यामुळे त्यांनी धनगर आरक्षणावरची त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. पुढारी न्यूजच्या ओपन फोरम या कार्यक्रमामधून जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. तुम्हाला लयच नेता बनवून घ्यायचं आहे ना स्वतःच्या तोंडानं, तुम्हाला सिंदूर फासून घ्यायचं स्वतःला, तर करा जाहीर भूमिका. तुम्ही धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय? ओबीसीचे नेते म्हणजे सभेला गर्दी व्हावं म्हणून धनगर बांधव पाहिजे आहे ना? वारे नाटक. आणि त्यांच्या भूमिकेबद्दल, तुमचं आरक्षणाच्या भूमिकेबद्दल काय करा स्पष्ट भूमिका तुमची. त्यांना मिळावं वाटतं की नाही तुम्हाला? बोलवतं त्यांना. 60% समाज धनगर बांधवाचा तो असतो सभेला आणि ओबीसीचा नेता म्हणायचं. आणि गोरगरीब धनगर बांधवांचे रात्रंदिवस लोक कष्ट करते, त्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळत नाही. का भूमिका स्पष्ट करत नाहीत त्यांच्या आरक्षणाबद्दल तुम्ही? पुढची मोठी बातमी, ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे. इतिहास काढलात तर तुम्ही मंडल नव्हे कमंडल बरोबर होतात असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी आणि धनगर नेते प्रकाश शेंडगे यांच्यावरती हा हल्लाबोल केलेला आहे. तर जनता दलाचं सरकार असताना आम्ही मंडलसाठी लढत होतो तेव्हा तुम्ही मात्र कमंडल सोबत होतात असा आरोप सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. ओबीसीना आरक्षण सुद्धा आम्हीच मिळवून दिलंय असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. जे काही नेते आहेत सध्या, त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये. का तो इतिहास जर काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर तुम्ही कमंडल बरोबर होता. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. ओबीसीचं आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत जनता दलाबरोबर आणि त्याच्या अगोदर जनता पार्टी बरोबर. आणि आता सर वाचवता येत नाही म्हणून असताना भिडवण्याची भाषा चालू. पुढची एक मोठी बातमी आहे ती आहे सुशील कुमार शिंदे यांच्या महत्त्वाच्या विधानाची. ज्यांना आरक्षणाची गरज नसेल त्यांनी आरक्षण सोडावं असं विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे. मी सुद्धा स्कॉलरशिप घेत होतो मात्र आरक्षणाची गरज नव्हती तेव्हा मी माझं आरक्षण सोडलं असंही सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलेलं आहे. श्रीमंतांना आरक्षणाची गरज आहे. मी कुठल्या रेफरन्समध्ये बोललो तेवढ्या रेफरन्समध्ये मी सांगतो की मी सुद्धा स्कॉलरशिप घेत होतो आणि मला जेव्हा जरूर नाही तेव्हा ती सोडून दिली. पण मराठा समाजाला जर सरकारने प्रॉमिस केलेलं असेल त्यांना आरक्षण द्यावं म्हणून ते दिलं पाहिजे. तर आरक्षणाचा हा सगळा मुद्दा तापलेला दिसतोय आणि या सगळ्याबद्दल ओबीसी नेते धनगर नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी आम्ही बातचीत केलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय बघूयात. आरक्षण जे आहे ते वास्तविकता हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. धनगर आरक्षणाचा एसटीचा लढा जो आहे तो आणि गेल्या 70 वर्षापासून सुरू आहे आणि तो घेतल्याशिवाय हा लढा संपणार नाही, थांबणारही नाहीये. पण आज जो धनगर समाजाला जे आरक्षण मिळत आहे ते ओबीसी कोट्यात मिळत आहे. जे एनटीचं आरक्षण धनगर समाजाला जे आहे ते ओबीसीतला आहे ना. आज एखादी आमची धनगर समाजाची एखादी महिला
सोलापूरचे आमचे वाक्षेताई महापौर होते किंवा एखादी नगराध्यक्ष होते, जिल्हा परिषद सदस्य होते, अध्यक्ष होते, पंचायत समितीचे सरपंच होतात, ते ओबीसीतून होतात ना. मग हे ओबीसीचं आरक्षणच आज गिळंकृत करायला हे धनदांडगे जे समाज आहेत हे आज हे सगळं ओबीसीचं आरक्षण हस्तगत करण्यासाठी सरसावलेले आहेत. त्यामुळे धनगर समाजाचं जे आता जी भाजी भाकरी जी मिळत आहे त्यांना ती वाचवण्यासाठी धनगर समाजानं प्रयत्न केलाच पाहिजे ना. नाहीतर जे अजून जे मिळणार आहे कधी माहित नाही, गेले 70 वर्ष मिळालेलं नाहीये, आणखी किती वर्ष लागणार आहे ते माहित नाहीये. त्याची ते आम्ही घेणारच आहोत. पण जे आता आमच्या समोरचं ताट आहे ते जर कोणी हिसकावून घेत असेल तर धनगर समाज स्वस्त बसणार नाही. त्यामुळे धनगर समाजाला ओबीसी समाजासोबत हा लढा जो आहे तो लढावाच लागेल. नाहीतर हातचं गेलं काय समजलं का, आणि पळत्या पाठी पळायची पाळी धनगर समाजावरती येईल. म्हणून हा आमचा दुहेरी लढा आहे. एकीकडे ओबीसीचं आरक्षण वाचवणे आणि दुसरीकडे एसटीची लढाई सुरू ठेवणे. एसटीच्या लढाईचा सुरू ठेवून ती लढाई जिंकेपर्यंत चालू ठेवणे. आज दुसरी पिढी आमची तो लढा आम्ही लढत आहोत. पण मध्ये अचानक हे संकट आलं आमच्यावरती की आमचं हाय पण हे जायची वेळ आलेली आहे. नाहीतर बापानं कमावलं आणि पोरांनी घालवलं आणि कारण ते म्हणायची वेळ आमच्यावर येईल. म्हणून आम्ही ओबीसीतलं आरक्षण हे टिकवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून धनगर समाज जो आहे तो मोठ्या संख्येनं ओबीसी समाजासोबत आज आहे. अगदी याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत योगेश केदार आहेत. मराठा आरक्षणाच्या संबंधी त्यांचे सुद्धा मोठं काम आहे, नेते आहेत. योगेशजी, आताच आपण ही बातमी सुद्धा पाहिली आणि त्यावरती प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली आहे. काय नेमकी भूमिका आहे तुमची? प्रकाश शेंडगे साहेबांना खऱ्या अर्थानं नैतिकता उरली आहे का, आता हा महाराष्ट्राच्या पुढे चिंतनाचा विषय होईल आणि त्यांनी स्वतः चिंतन करावं. एकीकडे ते एसटीच्या हक्काच्या आरक्षणामध्ये घुसायची भाषा करायला लागले, म्हणजे एसटीचं आम्हाला पाहिजे आणि एकीकडे म्हणतात की आम्हाला ओबीसीचं हे करायचं आहे. म्हणजे नेमकं त्यांना आधी त्यांनी भूमिका ठरवावी. आधी तुम्हाला ओबीसीतच राहायचं आहे का एसटीत जायचं आहे? बर, छगनराव भुजबळांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला, एसटी मागणीला उघड पाठिंबा आजपर्यंत कधीच दिलेला नाही. पण जरांगे पाटील असतील, आम्ही असेल, छत्रपती संभाजीराजे, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाज जाऊन त्यांच्या सोबत धनगरांच्या सोबत आहे. धनगर आणि मराठा एकीकरण करणं हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. ठीक आहे योगेशजी, तुम्ही असे सोबत राहा. आपल्या सोबत बाळासाहेब कर्डक सुद्धा आहेत, भुजबळांचे समर्थक आणि समता परिषदेचे नेते. बाळासाहेबजी, मनोज जरांगे पाटील यांनी थेट आरोप केलेले आहेत की धनगर समाजाला वापरून घेतलं जातंय केवळ गर्दी जमवण्यासाठी. काय नेमकं म्हणणं आहे यावरती तुमचं? हॅलो बाळासाहेबजी बोला, तुमचा आवाज येतोय. हिंगोलीला या मेळाव्याच्या स्थानावरती आहे जरांगे पाटील. आता हे जे काय विधान करतायत ते दिशाभूल करणारं विधान आहे. भुजबळ साहेब हे सर्व समाजाच्या घटकांसाठी लढणारा एक बहुजन समाजाचा नेता आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे ओबीसीचं एक मोठी चळवळ आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी राहतीये आणि ही चळवळ याची दिशाभूल करावी म्हणून अशा पद्धतीचं विधान हे जरांगेकडनं केलं जात आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन बघा, असा लाखोचा जनसागर हा या हिंगोली या ठिकाणी लोटलेला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी एल्गार महामेळावा संपन्न होत आहे. बाळासाहेबजी, जरी लाखोंचा जनसागर या आधी सुद्धा आपण पाहिलेला आहे सगळ्या मेळाव्यांमध्ये, जरांगे पाटलांचा हा मोठा आरोप आपण म्हणू शकतो. त्यांनी मागणी केलेली आहे, आव्हान दिलंय छगन भुजबळांना की आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी त्यांची भूमिका मांडावी स्पष्टपणे. लवकरच आदरणीय भुजबळ साहेब या संदर्भात जरांगेंना सडेतोड पद्धतीचं उत्तर देतील आणि मला वाटतं ते भुजबळ साहेबांच्या शैलीतच त्यांना ते उत्तर मिळावं अशी आमची कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. बाळासाहेबजी, तुम्ही असे सोबत राहा. योगेश केदार आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा तुमच्याशी बोलतील. योगेशजी जी, आता जे काही मला काही यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नाही. पण सध्याची काय परिस्थिती आहे आणि का हे आरोप होतात? बोलले प्रकाश शेंडगे साहेबांनी जे काही बोलले, आता त्यांना काही दिवसामध्ये उत्तर भेटेल. मराठा धनगर परिषद ह्या पुण्यामध्ये आणि मोठ्या व्यापक स्वरूपात होणार आहे. धनगर समाजाची अपेक्षा ही वेगळी आरक्षणाची आहे आणि प्रकाश शेंडगे पूर्ण धनगर समाजाला भुजबळांच्या वळसेनेला नेऊन बांधायचा प्रयत्न करायला लागलेत. अशी भूमिका धनगर समाज बांधवांमध्ये यायला लागली. पण आम्हाला त्यात काय जायचं नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. मुळामध्ये आम्ही ओबीसीत मागतोय म्हणजे 19% जे आज आरक्षण उरले त्या आरक्षणामध्ये सब कॅटेगरायझेशन करून आरक्षण देता येईल अशी भूमिका हरिभाऊ राठोड आणि संभाजीराजे आणि आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन प्रस्ताव ठेवलेला आहे. आमचा ओबीसी मध्ये समावेश करा.
अशी आमची प्राथमिक अट आहे. किती आरक्षण, काय आरक्षण हा महाराष्ट्राच्या समोर आहे. 11% जे काही व्हीजे, एनटीडी, एनटीसी साठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणात आमचं जाणार नाही. त्यामुळे धनगर समाज बांधवांनी आता आम्ही काही काढून घेईल त्यांचं असाही गैरसमज ठीक आहे. पाळण्याची गरज नाही. ठीक आहे. भटक्या विमुक्तांनी पाळण्याची गरज नाही. हो. आणि आता आधी ओबीसीत समावेश करून मग नंतर ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवता येईल ना. महाराष्ट्रात तुम्हाला सेटलच करायचं. फक्त भुजबळ साहेबांना मराठा आणि ओबीसी असा वाद उभा करायचा आणि त्याच्यावर त्यांचं राजकारण अवलंबून एवढं दिसायला लागले. ठीक आहे. त्यांना उत्तर सोल्युशन नाही काढायचे तर भांडण लावायचे. हो, योगेशजी असे सोबत राहा. बाळासाहेबजी, आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय, जर आम्ही आरक्षणाचा इतिहास काढला तर त्यावेळेला भुजबळ, प्रकाश शेंडगे या सगळ्यांविषयी ते बोलले. त्यावेळेला ते मंडल नाही तर कमंडल सोबत होतात. हॅलो बाळासाहेबजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अरे मी कार्यक्रमाच्या स्थळी आहे. मी सुरुवातीलाच बोललो मला आवाज कमी जास्त होतोय तुमचा. बाळासाहेबजी, प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मंडल आयोगाच्या वेळेची जी काही परिस्थिती होती त्यावरती भाष्य केलंय. त्यांनी असं म्हटलंय की ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती मंडल नाही तर तुम्ही सगळे कमंडल बरोबर होतात. आदरणीय भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडलेली आहे. मंडल आयोगाच्या विषयावरतीच आदरणीय भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शरद पवारांच्या सोबत राहून मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लागू केला. मला वाटतं तथाकथित पुढाऱ्यांना हा इतिहास माहीत नाही म्हणून तशा पद्धतीचं या ठिकाणी ते निवेदन केलं जात आहे. बाळासाहेबजी, धन्यवाद, तुम्ही संवाद साधलात त्यासाठी. योगेशजी, तुम्ही असे सोबत राहा. आपल्यासोबत बबनराव तायवाडे सुद्धा आहेत, ओबीसी नेते. तायवाडेजी, मोठे आरोप होताना दिसत आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे. आज सुद्धा ओबीसींचा महामेळावा होतोय, याच्या आधी सुद्धा सभा झालेली आहे. तर केवळ गर्दी जमवण्यासाठी छगन भुजबळ हे धनगर समाजाला वापरून घेत आहेत अशा पद्धतीचा आरोप केलाय. नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे. एक तर काल आंबेडकर साहेब जे बोलले त्यांना कदाचित कल्पना नसावी की बबन तायवाडे, छगन भुजबळ हे 1987-88 पासून या आंदोलनामध्ये आहे आणि मंडल आयोग लागू करो, वर्णाखुर्ची खाली करो हा नारा देणारे आम्ही कार्यकर्ते तेव्हापासूनचे आहोत. आणि या देशामध्ये 7 ऑगस्ट 1990 मंडल आयोग लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झाल्यानंतर आणि 92-93 सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मंडल आयोग लागू करण्यात यावा ही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांच्याकडे मांडणारे भुजबळ साहेब होते. आणि एका मोठ्या सभेमध्ये तशी मागणी करून मंडल आयोग 1994 मध्ये त्याच्या तरतुदीनुसार या राज्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी या सर्व प्रवर्गाला हे आरक्षण लागू करण्यात आलं होतं आणि आम्ही सुद्धा त्या चळवळीमध्ये सुरुवातीपासून होतो. हो, बबनरावजी, मात्र आताच्या आरक्षणाविषयी सुद्धा भूमिका मांडण्याबद्दल आव्हान केलेलं आहे जरांगे पाटलांनी. नाही, त्यांना आव्हान करण्याला काय, त्यांना इतिहासच माहित नाही. बगर इतिहास माहितीच्या आधारे काहीतरी बोलत असतात की आमचं आरक्षण चोरलं, आमचं आरक्षण चोरलं. कोणी चोरलं त्यांचं आरक्षण पुराव्यानिशी द्या ना. त्यांना काका कालेलकर आयोग माहित नाहीये, त्यांना देशमुख समिती माहित नाहीये, त्यांना बीपी मंडल आयोग माहित नाही. बीपी मंडळांनी कोणत्या कोणत्या जाती मागासमध्ये टाकलेल्या आहे, अति मागासमध्ये टाकलेल्या आहे आणि त्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पास होऊन त्यानुसार महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू केलेलं आहे. कोणती जात ओबीसी मध्ये ज्या काही जाती आहे त्यातली कुठली जाती मागच्या दाराने आलेली नाही. मराठा ही जात त्यांनी फॉरवर्ड क्लासमध्ये टाकलेली होती त्यावेळेस मंडळ आयोगाच्या वेळेस आणि ते फॉरवर्ड क्लासमध्ये टाकल्यामुळे त्यांना जर ओबीसीतनं आरक्षण पाहिजे असेल तर राज्य मागासवर्गीय आयोग जोपर्यंत त्यांना मागास सिद्ध करत नाही ते ओबीसी मध्ये येऊ शकत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. बरं, मात्र बबनरावजी, यावरती म्हणजे सध्या जे एसटी मधून आरक्षण मागितलं जात आहे आदिवासींकडून त्याविषयी काहीच का कोणी बोलत नाहीये. म्हणजे सध्या एकीकडे ओबीसींच्या आरक्षणासाठीचा संघर्ष सुरू आहे, ही परिस्थिती सगळ्यांनी लक्षात घेतली आहे. आताच्या ज्या सभांचा दाखला दिला जातो त्यामध्ये 60% जास्त जे लोक सभांना उपस्थित असतात ती गर्दी सुद्धा धनगर समाजाची असते. मात्र मग ओबीसी आरक्षणावरती एकत्रितपणे बोलण्यापेक्षा धनगर समाजाची जी एनटीच्या ऐवजी एसटी मधल्या आरक्षणाची मागणी आहे त्याविषयी स्पष्टपणे का कोणी भूमिका मांडत नाहीये? मॅडम, हे बघा,
की हा ओबीसीचा एल्गार मेळावा आहे, ज्यामध्ये या राज्यातील जवळजवळ 400 जाती आहेत. ह्या कुठल्या एका जातीचा मेळावा नाही आहे. हो, मान्य आहे. 400 जातीच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाचा मेळावा आहे. आणि या सध्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या 400 जाती ओबीसी मध्ये येतात त्या सर्व जातीतले सर्व लोक या ठिकाणी येतात. कुठल्या एका जातीचा नाही आहे, हे पण लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. नाही, मान्य आहे कुठल्या एका जातीचा हा मेळावा नाहीये. मात्र वेगवेगळ्या समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकाच वेळेला आंदोलन, उपोषण, सभा, मेळावे हे सगळे सुरू केलेले आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बघतोय. म्हणजे मराठा आंदोलन सुरू झालेलं आहे, ओबीसी आंदोलन सुरू झालेलं आहे, धनगर बांधवांचं वेगळं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मग धनगर समाजाची आणि त्या बांधवांची ही मागणी आहेच की आता ओबीसी नेत्यांनी किंवा धनगर नेते जे आहेत त्यांनी काहीतरी बोलावं, याबद्दल ही त्यांची अपेक्षा आहे. होतात ते धनगर समाजाचे नेते बोलतील, त्यांचे नेते काय आहे काय नाही. मी सांगितलं की आम्ही 400 जातीच्या लोकांचा हा मेळावा आहे ओबीसीचा. आणि या 400 जातीला जे ऑलरेडी आरक्षण, आम्ही आरक्षण नाही मागत आहे, आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यातलं रक्षण आम्हाला करायचं आहे. त्या आरक्षणाला आम्हाला धक्का लागू द्यायचा नाही आहे. आम्हाला नवीन आरक्षण नको आहे. हा 2 आंदोलनामधला फरक आहे. आम्हाला संविधानाने जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं रक्षण करण्याकरिता आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही आमचं संविधानिक आरक्षण बचावलं ही मोहीम चालवतोय. मान्य आहे तायवाडेजी, आताचे जे काही सभे आणि मेळावे होत आहेत त्यामधून आरक्षणाचं रक्षण करणं हाच मुद्दा खरं तर पुढे येताना दिसतोय. मात्र दुसरीकडे जे धनगर बांधव आहेत त्यांची जी मागणी आहे एसटी मधून आरक्षण मिळावं याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, अशी त्यांची सुद्धा अपेक्षा आहे. धन्यवाद तुमच्या दोघांचेही. तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात आणि पुढारी न्यूज सोबत सविस्तर बातचीत केली याच्यासाठी.